नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी परिसरात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षानं मोठी कारवाई करत एका लॉजवर छापा टाकलाय। या कारवाईत 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली तर 3 आरोपींना अटक करण्यात आले। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तुर्भे एमआयडीसी येथील अश्वी लॉन्ज अँड बोर्डिंग इथं छापा टाकलाय। तपासादरम्यान लॉज मालकाकडून ग्राहकांकडून सुमारे 4,500 रुपये घेऊन महिलांकडून देह विक्री करून घेतली जात असल्याचं समोर आले। या कारवाईत पोलिसांनी 2 पीडित महिलांची सुटका केली आहे। लॉज मालक आणि 2 वेटर अशा तिघांना अटक केली आहे। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत पुढील तपास सुरू केलाय। या प्रकरणातील इतर संबंधितांचा शोध घेतला जातोय। बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील भायाळा गावात माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं भायाळा गावात आलेल्या धनंजय मुंडे यांचं ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। डीजेच्या तालावर नाचत, फुलांची उधळण करत आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले। या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। संपूर्ण गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। बीड जिल्ह्यातील भायाळा गावात नारळी अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात राजकीय वातावरण चांगलंच तापलं। माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलंय। भायाळा गावात झालेल्या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। मात्र याच मंचावरून बोलताना त्यांनी गेल्या 1.5 वर्षातील घडामोडींवर अप्रत्यक्षपणे भाष्य करत टीकाकारांना सूचक इशारा दिलाय। मी जन्माला आलो तेव्हापासून माझ्या पाठी संघर्ष आहे, अनेक संकट आली, पण तुमच्या आशीर्वादामुळे वेळ कधीच आली नाही असं ते म्हणाले। तसंच जे बोलायचं आहे ते बोलू द्या। मी 1.25 वर्ष गप्प राहिलो कारण माझ्या गप्प राहण्यातच ताकद आहे, बोलल्यानंतर काय होईल असा इशारा देखील त्यांनी दिलाय। यावेळी रथावर घोडच बसतं मोर नाही असं म्हणत कर्ण अर्जुनाच्या उदाहरणातून त्यांनी राजकीय टोला लगावलाय। खरं आज अनेक जणांनी माझ्या वर आलेल्या 1.25 वर्षापासूनच्या संकटाच्या बाबतीमध्ये धोंडे साहेबांनी या ठिकाणी आठवण काढली। धोंडे साहेबांना आणि आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी जसं जन्माला आलोय तसं माझ्या पाठी संघर्ष आहे। जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले, जन्मताच लिव्हरचा त्रास, कसा वाचलो देव जाणे। अनेकदा संकट आलं वरून, पण तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं वेळ कधीच आली नाही। आणि असे कितीही संकट येऊ द्या, जे बोलायले त्यांना बोलू द्या। हे अध्यात्माचं व्यासपीठ नाही। मी त्रिविक्रमानंदजींना पण विनंती केली होती की मी अध्यात्माच्या व्यासपीठावर बोलत नाही, पण महंतांनी आज्ञा केल्यावर ती आज्ञा तोडू नये हे भक्ताचं कर्तव्य। कितीही बोलले तरी मी 1.25 वर्ष बोललो नाही, आणखी नाही बोलणार नाही, कारण आपल्या गप्प राहण्यामध्ये जर एवढी ताकद आहे तर बोलल्यानंतर काय होईल। आमच्या अक्का तिथं बसल्यात, आठवण काढली मोरळ्या काचीची। पण एकीकडे वेगळी चर्चा आपण पाहतोय। भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी IRS अधिकारी सचिन मोटे आणि DCSR ग्रुपवर गंभीर आरोप केलेत। या आरोपांमुळे नवी मुंबईतील DDSR ग्रुपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांनी सचिन मोटे यांनी तब्बल 2,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केलाय। तसंच गुंतवणूकदारांना 9 ते 18 महिन्यात पैसे दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवून पैसे उकळल्याचा आरोपही करण्यात आलाय। प्लॉट घेऊन सोसायट्या उभारण्यात आल्या आणि काही व्यक्तींच्या नावानं व्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याचा दावाही पडळकर यांनी केलाय। दरम्यान DDSR ग्रुपनं हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। कंपनीचे मालक राहुल हजारे यांनी आम्ही सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्यास तयार असून आमच्यावरचे आरोप खोटे असल्याचा दावा केलाय। मात्र या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे। आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्या वाईफ इथे उभा राहिल्या आणि त्यांच्या विरुद्ध IRS सचिन मोटे यांच्या वाईफ उभा राहिल्या होत्या आणि त्या वाईफ उभा राहिल्यामुळे यांचा जो बाली किल्ला होता
आणि त्यांच्या जिल्हा परिषद सगळ्या शीट पडल्या आणि एकच शीट जी बालेकिल्ल्यातली ती 491 मतानं, म्हणजे 980 आली पण भागिले 2 केलं तर 491, म्हणजे त्यांचा बालेकिल्ला हल्ला. म्हणजे त्या कशा प्रकारे त्यांनी निवडणूक लढली हे तुम्ही न्यूजवरती बघू शकता. हे सगळं कारस्थान त्यांचं हल्ल्यामुळं त्यांचं दिमाग हल्लं आणि त्यांनी जसं भाषणामध्ये सांगितलं मी अधिवेशनात यांचा गौरवस्फोट करू आणि खोट्या माहिती देऊ आणि खोट्या तक्राऱ्या सांगू आणि यांना बदनाम करू. अधिवेशनात हा विषय मांडला होता. मुख्यमंत्री महोदय साहेबांनी कारवाई करतो म्हटल्या विषय सोडाय पाहिलं होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकार परिषद घेऊन परत खुलासा का करू वाटला. म्हणजे तुम्हाला नक्की साध्य काय करायचं हे त्याच्यामधनं दिसून आलंय. सचिन मोठे हे तुमचे पार्टनर असं बोललं जातं. साहेब तुम्ही डॉक्युमेंट चेक करा. सचिनजी मोठे साहेब कुठल्याही डॉक्युमेंटवर जर माझे पार्टनर निघाले तर मग बोला ना. हवेमध्ये बोलण्यात अर्थ नाही ना. सगळे आरोप खोटे आहेत. सगळे शासनाची चौकशी झाली त्याच्यामध्ये सगळं दिसून येईल. आणि मला सगळ्या मीडियांना विनंती आहे की ते IRS ऑफिसर आमच्या भागातले उच्च पदस्थ अधिकारी आहेत आणि त्यांना बदनाम त्यांची वाईफ उभा राहिल्यानंतर त्यांचं अस्तित्व धोक्यात येतंय हे बघितल्यानंतर हे बनवलेलं एक कारस्थान आहे त्यांनी आणि बिनबुडाचं हे आरोप आहेत हे ह्याच्यामधून सिद्ध होते. तुम्ही तुमच्यावरती असे आरोप आहेत की तुम्ही लोकांना फसवलेलं आहे, त्यांची घरं दिलेली नाहीत, टायमात बांधकाम करत नाही. हे माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब त्यांचे आरोप आहेत. कुठल्या कस्टमरचे आरोप नाहीत, सभासदांचे आरोप नाहीत, कुठल्या सोसायटी मेंबरांचे आरोप नाहीत, पोझिशन दिलेल्या लोकांचे आरोप नाहीत. हे वैयक्तिक त्यांचे सूडबुद्धी आरोप आहेत. ह्याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही. 2000 घोटाळा केला असा आरोप आहे. साहेब 2000 करोड रुपये असते तर मी सोसायटी प्रोजेक्ट स्वतःच घेतले असते आणि बँक स्टेटमेंट ही सगळं चौकशी तुम्ही आता पुढे मुख्यमंत्री महोदय साहेब म्हणतात त्याच्यामध्ये सिद्ध होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल ना 2000 करोडचा घोटाळा झालाय की नाही झाला. घोटाळा कोणी केलाय हे मला उघडायला भाग पाडू नका. आमदारच्या तुमच्यावरती असे आरोप त्यांनी